राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यात सलग 2 दिवस पडलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीचा सर्वाधिक फटका कारंजा तालुक्यातील उन्हाळी मूग, ज्वारी, तीळ, मका, भाजीपाल्याला बसलाय. काढणीला आलेली ज्वारी भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा कधीही बंद होऊ शकतो, कारण महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे 40 कोटी भरले नसल्यानं नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान पाणीपट्टी कोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकीत आहेत. मात्र संबंधित विभागानं दंड आणि व्याज लावून ही रक्कम 40 कोटी केल्याचं मनपातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अंबरनाथ आणि बदलापूर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. शहराचा पाणी पुरवठा 26 आणि 27 एप्रिल असे 2 दिवस बंद राहणार आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरच्या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात उद्या नवीन पंपिंग यंत्रणा आणि वीज पुरवठ्याचं काम केलं जाईल. त्यामुळे उद्या 12 तास पाणी पुरवठा बंद असेल.